तर मंत्रिमंडळामध्ये पुण्याला 2 कॅबिनेट 2 राज्यमंत्रीपद मिळतील अशी शक्यता आहे। अजित पवार, चंद्रकांत पाटील यांना कॅबिनेट, राहुल कुल किंवा मग दत्तात्रय भरणे यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे असं समजतंय। दिलीप वळसे पाटील यांनी प्रकृतीच्या अस्वस्थतेमुळे मंत्रिपद नाकारलंय असंही कळतंय। शिंदेंच्या शिवसेनेकडून मंत्रिपदासाठी विजय शिवतारेंचं लॉबिंग सुरू आहे। तेव्हा आता अजित पवार, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, राहुल कुल, दत्तात्रय भरणे यांची नावं चर्चेत आहेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, नेमकं कुठले पुण्यातले हे आमदार असतील ज्यांना मंत्रिपदाची ही माळ त्यांच्या गळ्यात पडू शकते आणि ही नावं चर्चेत असलेली सुद्धा आपण बघितली? नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अजित पवार हे तर मंत्री होणारच आहेत। त्याचबरोबर चंद्रकांत पाटील जे पुण्याचे पालकमंत्री होते, कॅबिनेट मंत्री होते, त्यांना भाजपाकडून संधी दिली जाईल। खरी सुरस जी आहे ती राज्यमंत्र्यामध्ये आहे, कारण शहरातही द्यायचं का ग्रामीणमध्ये द्यायचा हा खरा प्रश्न आहे। शहरामधून माधुरी मिसाळ असेल, सुनील कांबळे हे भाजपाचे आमदार जे आहेत ते इच्छुक आहेत, तर ग्रामीणमध्ये राहुल कुल आहेत भाजपाचे, ज्यांची नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात होती आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांकडून दत्तात्रय भरणे यांना सुद्धा संधी दिली जाऊ शकते। खरं तर राष्ट्रवादीचे जे वरिष्ठ नेते आहेत दिलीप वळसे पाटील यांनी प्रकृती बरोबर नसल्यामुळे आता मंत्रिपद घेण्याची इच्छा नसल्याचं म्हटलं आहे, अशी माहिती मिळते आहे। त्यामुळे त्यांच्या जागी कुणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। महायुतीला घवघवीत यश जे आहे ते पुणे जिल्ह्याने दिले, मात्र पुणे जिल्ह्यातली जी अडचण आहे ती भाजपाने शहरात यश मिळवले आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी ग्रामीण भागात मिळवले। त्यामुळे आता नेमकं कुणाला मंत्रिपद मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र प्रत्येक नेता मंत्रिपद मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। रिद्धी जी, बालाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।